एका मिनिटामध्ये लगेच. कालचं पण पाठवतोय आणि आजचं पण पाठवतोय, काय शिकवायचं आपल्याला. तर आज आपण आहे ना जर्नलच्या पुढची स्टेप पाहणार आहोत. काल समजावून दिलं होतं मी तुम्हाला की नेमकं कशा पद्धतीनं जर्नलमध्ये नोंदी केल्या जातात, ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन्स कसे शोधायचे किंवा अकाउंट कसे शोधायचे, त्यांचा कोणत्या बाजूवर इफेक्ट होणार, या बाबी आपण काल चर्चा केल्या होत्या, ठीक आहे. तर ग्रुपमध्ये तुम्ही पाहून घेऊ शकता. मी आता नेमकं पाठवलं, येते 1 मिनिटामध्ये येऊन जाईल. तर आजचं जे नोट्स आहेत त्या पण पाठवल्या, खाते वही, लेजर, त्यानंतर प्रॉब्लेम्स ऑन परचेस बुक पण आहे, डबल आलं मला वाटतं ते, आणि जर्नलवर पण पाठवलंय, ठीक आहे, कोणी जर लेट जॉईन झाला असेल तर. मग आज आपल्याला डिस्कशन करायचे खाते वही या मुद्द्यावर. खाते वही या मुद्द्यावर आपल्याला चर्चा करायची. तर मग खाते वही म्हणजे नेमकं काय असते, दिसते का? स्क्रीन दिसायली ना माझी बरोबर? हॅलो, ओके. तर हा, खाते वही म्हणजे नेमकं काय असते. तर जसं आपण जर्नल म्हणजे रोजकिर्दला आपण बुक ऑफ ओरिजिनल एंट्री असं म्हणतो. तर खातेवही जे असते ते दुय्यम नोंदीचं पुस्तक असते. दुय्यम म्हणजे ओरिजिनल ट्रान्झॅक्शन असतात त्याच्यात पण, परंतु अगोदर कुठं होते, पहिले जर्नल मध्ये होतात आणि त्यानंतर समजा खातेवहीमध्ये, मराठीत त्याला आपण खातेवही म्हणून, लेजरला, त्या ठिकाणी आपण नोंदी घेत असतो. तर मग खातेवहीमध्ये काय काय आपण कामकाज करतो. तर आपल्याला माहिती आहे खातेवही म्हणजे काय. सिम्पली एक जाड अशी चांगली मजबूत बांधणी केलेली, चांगली बाइंडिंग असलेली मजबूत वही असते. थोडक्यात लेजर म्हटलं तर काय, चांगली एक जाड आणि मजबूत असलेली वही असते. त्या वहीमध्ये प्रत्येक पानावर एक एक लेखा आपण तयार करत असतो, ठीक आहे. आता लेजरमध्ये ऑलरेडी आखणी जी आहे ती पूर्ण करून दिलेली असते बाय डिफॉल्ट. ते जे वही असते त्याच्यामध्ये पूर्ण अगोदरच प्रिंट केलेले असतात, नावे, जमा, रक्कम, खाते वही, पान क्रमांक. आपल्याला आखण्याची गरज नसते. जर आपण रेडीमेड खाते वही आणली तर, आणि जर आपण रेडीमेड खाते वही नाही आणली तर आपण ते तयार पण करू शकतो, त्याला आखणी करू, ठीक आहे. आणि प्रत्येक पानावर एक एक लेखा आपल्याला तयार करता येतो खातेवहीमध्ये. आणि त्यासोबत सुरुवातीला अनुक्रमणिका देखील तयार करण्याची सोय खातेवहीमध्ये दिली असते. म्हणजे कोणत्या पान क्रमांकावर कोणतं खातं किंवा कोणता लेखा तयार केलेला आहे हे आपल्याला त्या अनुक्रमणिकेवरून कळतो, ठीक आहे. तर मग आता रोजकिर्दची गरज का पडते ते आपल्याला दिसतेच. समजा आता या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या लेखकांचं मत काय, रोजकिर्द हे जमा खर्चाचे महत्वाचे पुस्तक असले तरी ते सहाय्यक पुस्तक आहे. बरं ठीक आहे, आपण सहाय्यक पुस्तक म्हणून त्याला. काय वेळा रोजकिर्दवरून व्यापारात कोणकोणत्या साधनापासून उत्पन्न झाले व कोणत्या बाबींवर खर्च झाला, किती खर्च झाला, व्यापारात नफा तोटा किती झाला, हे आपल्याला कळत नाही. कुठून? रोजकिर्दवरून. रोजकिर्दमध्ये काय, जस्ट आपण नोंदी करत जातो करत जातो करत जातो, बरोबर आहे ना. त्याच्यामध्ये कळते का आतापर्यंत भांडवल किती आलं, रोख रक्कम आपल्याकडे किती आली, बाहेर किती गेली, खरेदी विक्री, अशी स्पष्ट कल्पना रोजकिर्दवरून आपल्याला कळत नाही. रोजकिर्दमध्ये काय असते, फक्त समजा डेट वाईज नोंदी असतात, दररोजच्या दररोज नोंदी असतात. मग आता एखाद्या खात्यावर कुठलं एक खातं जर आपण घेतलं तर त्या खात्यावर समजा यंत्रसामुग्री खरेदी आहे, तर आपण जर्नलमध्ये त्याची नोंद केली. तर त्या जर्नलच्या नोंदीवरून आपल्याला कळत नाही की आपल्या जो यंत्रसामुग्रीची शिल्लक किती आहे किंवा किती रक्कम आहे, संपूर्ण रक्कम किती आहे ते आपल्याला कळू शकत नाही, ठीक आहे. तर मग याच्यासाठी आपल्याला काय करावं लागते, लेखा तयार करावा लागतो. मग लेखा तयार करण्यासाठी कुठं लेखा तयार करायचा, तर तो खातेवहीमध्ये तयार केलं जाते. आता लेखा ज्याच्यात तयार करतो, लेखे ज्याच्यात तयार करतो त्याला आपण खातेवही असं म्हणतो. बस एवढंच लक्षात ठेवायचं. खातेवही म्हणजे खात्यांची वही, दुसरं तिसरं
काही नाही. ठीक आहे. तर मग आता थोडस पुढं पाहू आपण या ठिकाणी. तुम्ही वही म्हणजे क्लिअर दिसते पूर्ण, मला वाटते वाचू पण शकता. आता पहा मी कुठं वाचतोय. तर व्यापारात नफा तोटा किती झाला, व्यापारातील मालमत्ता देणी देयता किती आहेत याबद्दलची माहिती तत्परतेने रोजकीर्द मधून आपल्याला मिळू शकत नाही. म्हणजे व्यवसायाच्या आर्थिक स्थितीची संकल्पना म्हणण्यापेक्षा चित्र आपल्या समोर स्पष्ट होत नाही. ठीक आहे. मग कारण काय त्याचं आपल्याला करेक्ट इन्फॉर्मेशन पूर्ण का मिळत नाही, फक्त ट्रान्झॅक्शनची यादी असते तिथं, बरोबर आहे, रोजकीर्दमध्ये डेट वाईज. तर मग आता ती माहिती पाहिजे ती माहिती आपल्याला का मिळत नाही, नफा तोटा किंवा एकूण खर्च एकूण उत्पन्न का आपल्याला मिळत नाही, तर त्याचे कारण आहेत. त्या व्यापाराशी संबंधित संपूर्ण माहिती न मिळण्याचे कारण असे की त्या पुस्तकात व्यवहारांचे खात्यानुसार वर्गीकरण केलेले नसते. सरळ सरळ आपण एकाखाली एक ट्रान्झॅक्शन लिहितो, त्यामुळं आपल्याला प्रत्येक खात्याची बेरीज किंवा वजाबाकी असं काही करता येत नाही. ठीक आहे. मग आता तसंच आपल्याला काय माहिती असते की जर्नलमध्ये क्रोनॉलॉजिकली आपण नोंदी करत असतो, म्हणजे दिनांकवार, दिनांकानुसार, दिनांकाच्या अनुक्रमानुसार. मग आता कोणत्याही एक, आता रोज काय एकच खात्यावरचे व्यवहार होतात का, तर नाही. मग दररोज प्रत्येक खात्यासंबंधी व्यवहार होतात, वेगवेगळ्या खात्यासंबंधी व्यवहार होतात. मग आपल्याला रोजकीर्दवरून खात्यांचे वर्गीकरण केलेले नसल्यामुळं कोणत्या एका खात्यावर किती व्यवहार झाले त्याची आयडिया कळत नाही. ठीक आहे. एका खात्यावर किती व्यवहार झाले किंवा एखाद्या खात्याशी संबंधित व्यवहार झाले का नाही झाले हे देखील कळत नाही. मग त्यामुळं एका खात्याशी संबंधित असलेले व्यवहार एकाच ठिकाणी उपलब्ध होत नाहीत. कोणतरी येत राहते, चालूच राहते आपला क्लास संपेपर्यंत. चालूच आहे. हा, मी बोलत होतो की एका खात्या संबंधीचे व्यवहार एकाच ठिकाणी उपलब्ध होत नाहीत. मग आता उपलब्ध होत नाहीत तर मग कळणार कसं की आपल्याला डेटर्स कडनं किती पैसे येणार आहेत, क्रेडिटर्सला पैसे किती देणं लागतो, संपत्तीची शिल्लक किती आहे, किंवा एखाद्या 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 आयटमवर एकूण खर्च किती झाला. मग याकरिता काय करावं लागते, सर्व व्यवहारांचं वर्गीकरण करावं लागते. म्हणजे वेतनाचे सर्व व्यवहार एका ठिकाणी आणावं लागतात, संपत्ती खरेदीचे व्यवहार एका ठिकाणी आणावं लागतात, किंवा व्यक्तींसोबत झालेले व्यवहार एका ठिकाणी आणावं लागतात, बँकेसोबत झालेले व्यवहार एका ठिकाणी आणावं लागतात आणि त्याची नोंद करावी लागते. तर हे एका ठिकाणी आणणं म्हणजे काय, खाते तयार करणं. तर पाहू आपण, व्यक्ती, मालमत्ता, उत्पन्न, खर्च इत्यादींच्या खात्यात जोपर्यंत या सगळ्या गोष्टी, व्यक्ती म्हणजे डेटर्स, क्रेडिटर्स, संपत्ती, देयता, खर्च, उत्पन्न इत्यादींच्या खात्यात जोपर्यंत त्या खात्याशी संबंधित म्हणजे त्या लोकांशी संबंधित व्यवहार एकाच ठिकाणी लिहिले जात नाहीत, म्हणजे जसं मी सांगितलं सॅलरीचे सर्व व्यवहार आपण जोपर्यंत एकत्र आणत नाही तोपर्यंत वर्षभरात किती सॅलरी पेड केली हे आपल्याला कळणार नाही. म्हणून काय की सर्व व्यवहार एकाच ठिकाणी लिहिले पाहिजेत, आणि जोपर्यंत लिहिणार नाही तोपर्यंत वरील प्रकारची माहिती उपलब्ध होणे शक्य नसते. मग रोजकीर्दच्या ह्या मर्यादा आहेत. ठीक आहे. मग रोजकीर्दच्या अशा मर्यादाला दूर करून लक्षात घेऊन व्यवसायाचे संपूर्ण चित्र स्पष्ट व्हावे. संपूर्ण चित्र म्हणजे आर्थिक बाबींसंबंधीचे चित्र स्पष्ट व्हावे या हेतूने रोजकीर्दीतील माहितीवर आणखी प्रक्रिया करावी लागते. काय प्रक्रिया करणार, तर वर्गीकरण करणार. मी म्हणलं ना अगोदरच, प्रक्रिया करणार म्हणजे वर्गीकरण करणार. ठीक आहे. तर मग रोजकीर्दीत नोंदविलेले, रोजकीर्दमध्ये नोंदविलेले विशिष्ट प्रकारचे व्यवहार विशिष्ट ठिकाणी वर्गीकृत स्वरूपात लिहितात. म्हणजे जर रेंट दिलेला असेल तर रेंट मध्ये लिहावं लागेल, सॅलरी दिली असेल तर सॅलरी मध्ये लिहावं लागेल, है ना. या पद्धतीनं वर्गीकृत करावे लागतात विशिष्ट ठिकाणी. मग त्यालाच आपण खाते असं म्हणतो. जसं मी सांगितलं सॅलरीचे सगळे व्यवहार एका ठिकाणी आणले किंवा रेंटचे एका ठिकाणी आणले तर ते झालं वर्गीकरण. ओके, त्याला आपण खाते असं म्हणतो. आणि खात्याला मराठीत जर सांगायचं झालं,
खात्याला जर मराठीत सांगायचं झालं तर खाते म्हणजे व्यवहारांची व्यवसायाच्या आर्थिक व्यवहारांची सारांश रूपात केलेली नोंद म्हणजे खाते होय. ठीक आहे. व्यवहारांची सारांश रूपात व वर्गीकृत रूपात केलेली नोंद म्हणजे खाते होय. ठीक आहे. आणि अशा खात्यांचा संग्रह किंवा समूह म्हणजे खातेवही होय. ठीक आहे. खातेवही म्हणजे काय? वेगवेगळ्या खात्यांचा समूह म्हणजे खातेवही. आणि फक्त खाते म्हटलं तर काय? विविध आर्थिक व्यवहारांची सारांश व वर्गीकृत रूपात केलेली नोंद म्हणजे खाते. ठीक आहे. तर मग या ठिकाणी दिलेलं पण आपण पाहू, निरनिराळी खाती ज्या पुस्तकात लिहिली जातात त्यास खातेवही असे म्हणतात. पुन्हा खाली दिलेले खातेवही म्हणजे काय? तर निरनिराळ्या खात्यांचा समूह म्हणजे खातेवही. ठीक आहे. अजून थोडस क्लिअर डेफिनेशन दिलेलं या ठिकाणी, हे ज्या पुस्तकामध्ये ज्या वहीमध्ये, ठीक आहे, ज्या पुस्तकामध्ये व्यापारी व्यवहारांचे विषयवार वर्गीकरण, बोलू नका, बाजूचे जेवण करा, हे करा, पण आवाज बंद करा प्लीज. तर ज्या पुस्तकात व्यापारी व्यवहारांचे विषयवार वर्गीकरण, विषयवार म्हणजे कसे? खर्च, उत्पन्न, संपत्ती, देयता, हे विषय झाले समजा. मग या विषयानुसार वर्गीकरून ते व्यवहार खात्यांच्या स्वरूपात प्रदर्शित करण्यात येतात त्या पुस्तकाला खातेवही असं म्हणतात. ठीक आहे. म्हणजे खात्यांचं वर्गीकरण करून ते व्यापारी व्यवहारांचं विषयवार वर्गीकरण करून ते व्यवहार खात्यांच्या स्वरूपात प्रदर्शित करण्यात येतात त्या पुस्तकाला आपण खातेवही असं म्हणतो. खाली दिले अजून, खातेवही हे जमा खर्चाचे मुख्य पुस्तक असते आणि त्यात व्यापाराशी संबंधित सर्व वैयक्तिक, वास्तविक, नामधारी खाते उघडलेले असतात. आता खाते सगळेच असतात म्हणजे आपोआपच आलं, मग नामधारी खाते पण आलं, रिअल अकाउंट पण आलं आणि सर्व काही येतेच त्याच्यामध्ये. मग पुन्हा अजून खाली थोडीशी माहिती दिलेली आहे. व्यापारात झालेल्या व्यवहारांची खातेवहीमध्ये परस्पर नोंद करत नाहीत. डायरेक्ट नोंद घेतो का? आपण घेऊ शकतो. आपल्याला थोडस आपण पुढे गेलो, अजून अभ्यास केला की एखादा व्यवहार आपण डायरेक्ट खातेवहीमध्ये सुद्धा नोंदवू शकतो. असं जरी असलं तरी अगोदर कुठं नोंदवला जातो? रोजकीर्दमध्ये, म्हणजे जर्नल मध्येच तो व्यवहार नोंदविला जातो. तर ही डेफिनेशन थोडक्यात आपण लक्षात ठेवायची. या ठिकाणी जी दिलेली आपल्याला, ही ज्या पुस्तकात व्यापारी व्यवहारांचे विषयवार वर्गीकरण करून ते व्यवहार खात्यांच्या स्वरूपात प्रदर्शित करण्यात येतात त्या पुस्तकाला खातेवही असे म्हणतात. ठीक आहे. बघू अजून पुढे आपण काय काय नाही ते काय मुद्दे आहेत आपल्या समोर ते. मग आता काय सांगितलं आपण? रोजकीर्दच्या आधारे आपण खातेवहीमध्ये नोंदी करतो, बरोबर आहे ना? या ठिकाणी ती माहिती दिलेली बघा. रोजकीर्द मध्ये ज्या व्यवहारांच्या नोंदी करतो आपण त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणायचं? जर्नलायझिंग. क्लिअर लिहितो थोडस मी. जर्नल मध्ये नोंदी करतो त्याला काय म्हणायचं? जर्नलायझिंग. ठीक आहे. हे खाली लिहिलं मी. आणि खातेवहीमध्ये ज्या नोंदी करतो खतावणी त्याला म्हणतो, आणि इंग्रजीत त्याला काय म्हणायचं? पोस्टिंग म्हणायचं. ठीक आहे. तर मग रोजकिर्दीच्या नोंदीच्या आधारे खातेवहीत नोंदी करण्याच्या किंवा रोजकिर्दीतील नोंदी खातेवहीत स्थानांतरित करण्याच्या प्रक्रियेला खतावणी असे म्हणतात. पोस्टिंग फ्रॉम जर्नल टू लेजर, इंग्रजीमध्ये दिले, फक्त पोस्टिंगच म्हणायचं आपण, पण काय म्हणणार आपण? पोस्टिंग. ठीक आहे. जर्नल मध्ये नोंद केली आपण एखादा व्यवहार, जर्नल मध्ये नोंदविला, कॅपिटल अकाउंट कॅश अकाउंट DR टू कॅपिटल अकाउंट, कॅश अकाउंट DR टू कॅपिटल अकाउंट, आणि लिहितो बिंग कॅपिटल इंट्रोड्युस्ड बाय द प्रोप्रायटर, असं लिहितो आपण, म्हणजे रोख रक्कम आली आणि भांडवल स्वरूपात आली. तर अशी नोंद आपण जर्नल मध्ये केल्यानंतर
तात्काळ जर्नल मधून ती नोंद खातेवहीमध्ये स्थानांतरित केली जाते. तर खातेवहीत लिहिली म्हणजे ते काय झालं, ते खतवणी झाली. मग त्याची नोंद कशी येते, तर कॅश अकाउंटच्या नावे बाजूला येते नोंद. त्याची पहिली नोंद कॅश अकाउंटच्या नावे बाजूला लिहायचं टू कॅपिटल अकाउंट. ठीक आहे. आणि कॅपिटल अकाउंटच्या कुठं लिहावं लागते, मग जमा बाजूवर विरुद्ध बाजूवर काय लिहिणार, बाय कॅश अकाउंट, या पद्धतीने. तर याला खतवणी असं म्हटलं जाते. त्यानंतर मग जनरली आता खातेवहीतला क्रम कसा असतो ते आपल्याला पाहायचे. काय जास्त इम्पॉर्टंट नाही समजा ते. हा जो खातेवहीतला क्रम, कसे कसे खाते लिहिले जातात, तर सिम्पली असं काही नसते की या जे पुस्तकात दिले किंवा नोट्स मध्ये तेच आपण फॉलो केलं पाहिजे, असं काही नसते. आपले व्यवहार जसे जसे येत राहतील तसे तसे आपण ते नोंद करू शकतो. ठीक आहे. पण समजा एक सांगितलं जाते, सगळ्यात पहिले वास्तविक खाते लिहिले पाहिजेत संपत्तीचे, त्यानंतर वैयक्तिक खाते आणि त्यानंतर नामधारी खाते. यामुळं काय होते की थोडस व्यवहार नोंदविण्यामध्ये मदत होते, परंतु असं काही नसते. फक्त काय होईल, आपल्याला शोधायला सोपं जाईल या पद्धती लिहिलं. समजा संपत्तीचं खातं लिहिले तर सगळ्या संपत्ती एका मागे एक दिसतील आपल्याला. वैयक्तिक खाते लिहिले तर त्याच्यात पण मग डेटर्सचे खाते अगोदर लिहिले जातील, नंतर क्रेडिटर्सचे लिहिले जातील. ज्याच्यामुळे काय होते, खाते शोधायला आपल्याला थोडस सोपं होते. आणि नंतर नामधारी खर्च व उत्पन्नाची खाते, या सिक्वेन्सनं समजा खातेवहीमध्ये नोंदी केल्या जातात किंवा खाते तयार केले जातात. मग आता खातेवहीचं महत्व काय, व्हॉट इज इम्पॉर्टन्स ऑफ लेजर. इम्पॉर्टन्स ऑफ लेजर वास्तविक पाहता आपल्याला परीक्षेत प्रश्न याच्यावर विचारणार नाहीत थेरॉटिकलवर, पण अकाउंट तयार करा असं आपल्याला म्हणू शकते. मग खातेवहीचं महत्व काय, तर सिम्पली एकच मुद्दा एका वाक्यात आपण सांगू शकतो की कोणत्या खात्यावर किती शिल्लक आहे हे माहीत करणे हा उद्देश पण असतो, प्लस त्याचं महत्व पण आहे. आता कोणत्या खात्यावर किती शिल्लक आहे हे माहीत करणे म्हणजे नेमकं काय. आपण कॅपिटल अकाउंटची जर बेरीज केली तर कॅपिटल अकाउंटच्या सगळ्या नोंदी जमा बाजूवर आलेल्या असतात. मग नावे बाजूला एक पण नोंद नसते कॅपिटलच्या. मग काय करतो आपण, जमा बाजूची बेरीज करतो आणि तीच रक्कम नावे बाजूवर पण लिहितो आणि सांगतो की आज रोजी भांडवल एवढं आहे. आता या ठिकाणी काय केलं आपण, बॅलन्सिंग केलं, म्हणजे भांडवलाची रक्कम सांगितली. तसंच अजून दुसरं एखादं खातं असेल, यंत्रसामुग्रीचं खातं. यंत्रसामुग्री म्हणजे संपत्तीचं सगळ्या नोंदी नावे बाजूला येतात, बरोबर आहे. जमा बाजूवर कधी येणार, फक्त संपत्ती विकली तर. मग सुरुवातीला 1000ची संपत्ती होती, नावे बाजूला नोंद होईल त्याची. तुम्ही त्याच्यातली 200 रुपयाची संपत्ती विकली, जमा बाजूला नोंद होणार, म्हणजे नावे बाजू 800 न मोठी आहे. ठीक आहे. याचा अर्थ तुम्ही काय म्हणणार, 800 रुपये शिल्लक आहे. तर अशा शिल्लका माहीत करण्यासाठी खाते लिहिले जातात. मग या शिल्लकावरून आपल्याला काय माहित होते, ठीक आहे. तर नंबर 1 ला आपल्याला सगळ्यात पहिले माहित होते की कोणाकडनं किती पैसे यायचे आणि कोणाला किती पैसे देणार आहोत आपण, म्हणजे डेटर्स कडून किती पैसे येणार आणि क्रेडिटर्सला किती पैसे देणं आपण लागतो, ते आपल्याला लेजर वरून माहित होते, खातेवहीवरून. यातच सांगितलं तसं आपल्या व्यवसायाकडं संपत्ती किती आहे व ती कोणत्या स्वरूपात आहे, आपल्याकडे कोणकोणत्या असेट्स आहेत, त्यांचं स्वरूप काय, हे पण आपल्याला खातेवहीवरून कळते. त्यानंतर आपल्या व्यापाराला उत्पन्नाचे कोणकोणते मार्ग आहेत, आपल्या व्यापाराला उत्पन्नाचे कोणकोणते मार्ग आहेत, कोणते साधनं आहेत आणि कोणत्या बाबींवर आपण खर्च केला, हे देखील खातेवहीवरून आपल्याला कळते. तसेच एकूण किती उत्पन्न झालं आणि एकूण किती खर्च झाला, हे पण आपल्याला खातेवहीवरून कळते. अशी माहिती जर्नल वरून मिळत नाही. तुम्हाला जर एका महिन्याचं जर्नल दिलं आणि त्याच्यावरून सांगितलं सॅलरीवर किती खर्च झाला हे लगेचच्या लगेच सांगा, तर तुम्ही सांगू शकत नाहीत. का, तर त्याच्यामध्ये तुम्हाला सॅलरीचे सगळे आयटम शोधावे लागतात. परंतु जर लेखा तयार केलेला असेल, खातेवही तयार केलेली असेल, तर
तात्काळ आपण बेरीज वजाबाकी करून ती रक्कम सांगू शकतो किती सॅलरी दिलेली आहे आजपर्यंत. म्हणजे खर्च किती झाला, उत्पन्न किती झाला हे सांगता येते लेजरवरून. त्यानंतर चौथा मुद्दा या ठिकाणी आहे, व्यापारातील भांडवल किती आहे व ते कोणकोणत्या ठिकाणी कोणकोणत्या स्वरूपात गुंतवलेलं आहे हे पण आपल्याला खातेवहीवरूनच कळते. आणि लास्टला अजून महत्वाची गोष्ट, खातेवहीची काय काय इम्पॉर्टन्स असते, तर अंतिम लेखे जे तयार होतात त्या अंतिम लेखांकरिता, अंतिम लेखे म्हणजे काय, तुमचं व्यापारिक खाते, उत्पादन खाते, त्यासोबत नफा तोटा पत्रक आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, सॉरी बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट, हे दोन समजा सिंपली अंतिम लेखे म्हणून ओळखले जातात. तर ह्या अंतिम लेखांसाठी आधार म्हणून खातेवहीचा उपयोग केला जातो. ठीक आहे, कारण खातेवहीवरून आपल्याला सर्व आवश्यक असणारी माहिती मिळते खातेवहीवरून. म्हणून खातेवही तयार करणं किंवा लेजर बुक तयार करणं इम्पॉर्टंट असते. आता काही लोकांचा आपल्याला प्रश्न पण पडू शकतो की खातेवहीवरून कसं काय आपण लेखे लिहितो, त्यासाठी तर तेरीस पत्रक आणि समायोजना ज्या राहतात त्या करत असतो. तर तेरीस पत्रक कधी तयार होते, जेव्हा तुम्ही खातेवहीतील सर्व लेख्यांच्या बेरजा करताल, त्याच्या शिल्लका काढताल, तेव्हाच तेरीस पत्रक तयार होते आणि त्यानंतर आपण फायनल अकाउंट्स तयार करतो. म्हणून फायनल अकाउंट्स करिता, अंतिम लेखांकरिता खातेवही हा आधार समजला जातो. मग त्यानंतर खाली जे आहे ना, खातेवहीचा नमुना दिलेला आहे, आपल्याला ते माहिती आहे. खात्याचे रकाने आणि खातेवहीचे रकाने एकच असतात, कारण खातेवही म्हणजे दुसरं तिसरं काही नसते, तर ते खात्यांचा समूह असतो, बरोबर आहे ना. म्हणून खातेवहीच्या रकान्यांमध्ये आणि खात्यांच्या रकान्यामध्ये काय फरक नसतो, ते एकच असते. फक्त यामध्ये काय ऍड होते, मी तुम्हाला अगोदरही सांगितलं की खातेवहीच्या सुरुवातीला अनुक्रमणिका दिलेली असते आणि त्यावरून काय कळते, कोणत्या पान क्रमांकावर कोणाचा लेखा लिहिलेला आहे ते आपल्याला समजते. तर हे असं पान क्रमांक वरच्या बाजूला छापलेला असते. आणि त्या ठिकाणी खात्याचं नाव लिहिण्यासाठी अशी जागा पण दिलेली असते. मग या ठिकाणी आपण नाव लिहायचं ABC अकाउंट. ठीक आहे, मग नावे बाजू असेल या पद्धतीनं मधून जाड रेषा ओढलेले असतात. नावे बाजू आहे, जमा बाजू आहे. ठीक आहे, आणि सामान्यतः बघा खातेवहीमध्ये कॅश बुक लिहिलं जात नाही. ऍक्च्युअल प्रॅक्टिस मध्ये बिझनेसच्या खातेवहीमध्ये कॅश बुक, रोख पुस्तक लिहिलं जात नाही. रोख पुस्तकासाठी स्वतंत्र वही मिळते. ठीक आहे, कॅशबुक म्हणून स्वतंत्र वही मिळते, ती व्यवसायामध्ये वापरली जाते. आणि बाकीचे जे जनरल लेख आहेत ते या ठिकाणी लिहिले जातात खातेवहीमध्ये. तर पुन्हा पाहूया, या ठिकाणी नावे बाजू आहे, या ठिकाणी जमा बाजू आहे, दिनांक, तपशील, रोख पान, सॉरी रोजकीर्द पान आहे, हे जे ना रोजकीर्द पान आहे, आणि त्यानंतर रक्कम, रुपये, पैसे असा रकाना दिलेला आहे, आणि तेच रकाने जमा बाजूवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. तर या पद्धतीनं खातेवहीचं स्वरूप आहे. एक आपल्याला माहिती असो म्हणून आजचा मुद्दा घेतला. मे बी एखाद्या वेळेस एखादा एमसीक्यू, एक दोन मार्काला याच्यावर पण येऊ शकतात. ठीक आहे, तर थोडस आपण समोर जाऊया, अजून काय माहिती आहे पाहूया. ओके, इम्पॉर्टंट थिंग आहे ही, बघा तुमच्या समोर. आता काल आपण काय केलं होतं, जर्नल मध्ये नोंदी कशा करायच्या हे पाहिलं होतं. कालचा प्रश्न मी आता पाठवला, तो तुम्ही सोडून पहा. तर मग आता जर्नल करायचं, तयार करायचं तुम्हाला जर कळालं, तर मग त्यावरून खातेवहीमध्ये नोंदी कशा केल्या जातात ते पण आपल्याला माहित असलं पाहिजे. ठीक आहे, तर मग आपण त्याची चर्चा करूया. या ठिकाणी काही ट्रान्झॅक्शन्स आपल्याला दिलेले आहेत. त्या ट्रान्झॅक्शनच्या आधारे जर्नलमध्ये आपल्याला नोंदी करायच्या आणि त्या जर्नलवरून खातेवहीमध्ये स्थानांतरित करायच्या आहेत. तर 1 मिनिटाचा मी ब्रेक घेतो, पाणी पितो फक्त, लगेच
तोपर्यंत तुम्ही हे जे ट्रान्झॅक्शन्स आहेत ना ते ट्रान्झॅक्शन्स थोडेसे वाचा, हे ट्रान्झॅक्शन वाचा आणि यांचा इफेक्ट इथं काय दिसतोय ते समजून घेण्याचा प्रयत्न करा एका मिनिटामध्ये बस. हा ओके, आय एम बॅक. तर होप सो तुम्ही पाहिला असेल काय 1 मिनिट काय आम्ही 15 सेकंदाच परत आलो. पाहू मग आपण चर्चा करू. जर कोणाला काही चर्चा करायची असेल ना, प्रश्न वगैरे विचारायचे असेल तर हात वर करत चला, म्हणजे मी त्याला अनम्यूट करतो. तुम्हाला तुमचा आवाज बंद करण्याची इच्छा पण नाही माझी इकून, पण बाजूचा जो आवाज असतो ना आपल्या घरच्यांचा तो त्याच्यामुळे थोडासा डिस्टर्ब होते क्लासमध्ये. तर कोणाला काही चर्चा समजा प्रश्न पण नाही विचारायचे नो प्रॉब्लेम, चर्चा करायची असेल तर तुम्ही हँड रेज करू शकता तुमचा. हा रेज युअर हँड म्हणून तिथं ऑप्शन असतो चॅट मध्ये, ठीक आहे ना. तर तुम्ही काय म्हणतात त्याला हँड रेज तुमचा करू शकता, ठीक आहे. आपण मग पाहूया. या ठिकाणी बघा सर्वप्रथम ट्रान्झॅक्शन दिलेले आहेत, जर्नलच्या नोंदी दिल्यात, त्यामधून लेजर मध्ये कशा नोंदी केल्या आणि इथं एक्सप्लेनेशन पण दिलेलं आहे. आपण पाहूया मग एक 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 ट्रान्झॅक्शन कशा पद्धतीनं आलेलं आहे ते. बघ पहा, पहिला ट्रान्झॅक्शन या ठिकाणी दिलेला आहे, डेट वगैरे काही दिलेलं नाही ट्रान्झॅक्शन मध्ये, जस्ट सॅम्पल म्हणून दिल्यात म्हणून. डेट वगैरे काही दिलेलं नाही, थोडं फास्ट घेऊ आपण. म्हणून इथं डेटचा कॉलम देखील नाहीये या ठिकाणी. ऍक्च्युअली तो असतो पण इथं नाही, त्याची काळजी करायची नाही, घ्यायचा आपण तो. मग पहिला मुद्दा या ठिकाणी स्टार्टेड बिझनेस नावाचा कॉल यायला मध्ये मध्ये. स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹10,000, 10,000 रुपये आणून कॅश आपण आणून बिझनेस स्टार्ट केला. मग कोणते दोन अकाउंट इन्व्हॉल्व येतं, एक कॅश अकाउंट आणि एक कॅपिटल अकाउंट. ओके, कॅश बिझनेस मध्ये यायले म्हणून डेबिट अकाउंट केलं ते, आणि कॅपिटल अकाउंट काय होते पर्सनल अकाउंट आहे म्हणून काय करणार क्रेडिट द गिव्हर या तत्वानुसार ते क्रेडिट होणार, ठीक आहे. मग पहिला ट्रान्झॅक्शन जो होता स्टार्टेड बिझनेस विथ कॅपिटल सॉरी कॅश ₹10,000. आता इथं जरी कॅपिटल म्हणून नसलं तरी आपोआप त्याचा अर्थ असाच होतो की रोख रक्कम आणून व्यवसाय सुरू केला, म्हणजे ती भांडवल आहे, कॅपिटल आहे त्या, ठीक आहे. मग आता या ठिकाणी नोंद आपण इथं केलेली 1 नंबरची नोंद आहे बघा, कॅश अकाउंट डिअर डेबिट रकान्यामध्ये 10,000 रुपये लिहिले, आणि टू कॅपिटल अकाउंट आणि क्रेडिट मध्ये किती लिहिले 10,000 रुपये आपण लिहिलेले आहेत. आणि त्याच्या खाली काय लिहिले स्टार्टेड बिझनेस बाय ब्रिंगिंग कॅश, म्हणजे रोख रक्कम आणून व्यवसायामध्ये व्यवसाय सुरू केला, ठीक आहे. तर मग आता या अरे आवाज तुमचा बंद करा रे. आता या ठिकाणी ओके, तर या ठिकाणी हा ट्रान्झॅक्शन आपण पाहतोय. तर कॅश अकाउंट आणि कॅपिटल अकाउंटला नोंदी कशा होतात पाहू. आता या ठिकाणी काय झालेलं आहे, कॅश अकाउंट डेबिट झालेलं आहे बरोबर ना. मग कॅश अकाउंट हे इथं लिहिलंय बघा, ओके, कॅश अकाउंट या ठिकाणी लिहिलेलं आहे. मग आता कॅश अकाउंट डेबिट झालं तर कॅश अकाउंटच्या डेबिट बाजूला आपल्याला एक नोंद घ्यावी लागणार. कुठं कॅश अकाउंटच्या डेबिट बाजूला कोणती नोंद घ्यायची, मग क्रेडिट होणारं खातं जे खातं क्रेडिट झालं असेल ते कुठं घ्यायचं, म्हणजे सिम्पली लक्षात ठेवा, वर जे खातं आलेलं आहे नोंदीमध्ये, वर कोणतं खातं आलंय डेबिटमध्ये कॅश अकाउंट, मग कॅश अकाउंट वर यायचं आणि कॅश अकाउंटच्या डेबिट बाजूला यायचं. इथं डेबिट आहे ना म्हणून आपण या ठिकाणी डेबिट वर यायचं, आणि खाली जे खातं असते क्रेडिट सांगितलेलं जे खातं असते टू कॅपिटल अकाउंट,
ते जशाला तसं टू सहित इथं ठेवायचं डेबिटच्या खाली. ठीक आहे, डेबिटच्या खाली आणायचं. क्रेडिट होणारं खातं डेबिटच्या खाली लिहायचं. आता मग आता आपण कॅश अकाउंट लिहिलं, समजा ही 10,000ची नोंद आपण या ठिकाणी केली, तर ऑब्व्हियसली कुठं ना कुठं कॅपिटल अकाउंट पण आपल्याला तयार करावं लागते. तर या ठिकाणी ते कॅपिटल अकाउंट आपण तयार केलेलं आहे बघा. ठीक आहे, कॅपिटल अकाउंट आपण तयार केलेलं आहे. मग आता हे कॅपिटल अकाउंट तयार झालं तर प्रत्येक व्यवहाराच्या दोन नोंदी होतात. मग एक नोंद डेबिट बाजूवर गेलेली, कोणत्या खात्याच्या? कॅश अकाउंटच्या डेबिट बाजूवर नोंद गेलेली एक, काय म्हणून? टू कॅपिटल अकाउंट. मग आता कॅपिटल अकाउंटच्या कुठं घ्यावं लागेल ही नोंद? आपल्याला क्रेडिट बाजूला घ्यावी लागेल. तर हे आपण हे बाण पाहू शकता, इथं ऑलरेडी दाखवलेलं आहे, बरोबर ना? हा बाण दाखवलेला आहे, इथं लिहिलंय का? बाय कॅश अकाउंट. कोण्या बाजूला नोंद आली? क्रेडिटवर. म्हणजे जे वर लिहिलेलं खातं असते ना, त्या खात्याच्या नावे बाजूवर नोंद करायची, आणि जे खाली लिहिलेलं खातं राहते त्याच्या कोण्या बाजूला नोंद करायची? क्रेडिट बाजूला नोंद करायची. या ठिकाणी आपण पाहू शकतो हे दोन्ही पण, कॅश अकाउंट पण आलं, कॅपिटल अकाउंट पण आलं. म्हणजे कॅश अकाउंटच्या डेबिट बाजूला लिहिलं टू कॅपिटल अकाउंट, आणि कॅपिटल अकाउंटच्या जमा बाजूवर काय लिहिलं? टू कॅश अकाउंट. या पद्धतीनं खातेवहीमध्ये नोंदी कराव्या लागतात. मग पुन्हा पुढे पाहूया आपण. दुसरा मुद्दा आहे बघा, 2 तारखेचा व्यवहार आहे. कॅश अकाउंट, सॉरी, इथं पाहू आपण. सोल्ड गुड्स फॉर कॅश. सोल्ड गुड्स फॉर कॅश ₹5,000. 5,000 रुपये रोखीनं माल विकला. आता या ठिकाणी पण काय व्हायले? रोख रक्कम व्यवसायामध्ये येत आहे, म्हणून कॅश अकाउंट काय केलेलं आहे आपण? डेबिट केलेलं आहे. बोलू नका प्लीज. कॅश अकाउंट काय केलं? डेबिट केलं. आणि माल आपल्या व्यवसायातून बाहेर चालला म्हणून गुड्स अकाउंट काय केलेलं आहे आपण? क्रेडिट केलेलं आहे. दिसते ना? ओके. या पद्धतीनं जर्नल एंट्री झाली आपली. म्हणजे कॅश सेल्स म्हणून येतो, इथं लिहू शकतो आपण बिंग कॅश सेल्स. मग आता पुन्हा कॅश अकाउंट कुठं आलंय? वर आले, डेबिट बाजूवर यायचं. मग वर आलं ना कॅश अकाउंट, म्हणून कॅश अकाउंटच्या काय करायचं? डेबिट बाजूला यायचं. ठीक आहे. आणि खाली आलेलं कोणतं अकाउंट आहे? गुड्स अकाउंट. तर ते गुड्स अकाउंट कुठं घ्यायचं? कॅश अकाउंटच्या डेबिट बाजूला. बोला विवेक वंजारे. विवेक वंजारे, हा बोला. बिलकुल लिहू शकतो ना, बिलकुल. हे प्रायमरी लेवल मध्ये म्हणून गुड्स सांगतोय मी, आणि बुक्स मध्ये पण प्रायमरी लेवलला गुड्स सांगितलेलं असते. सेल्स येते ऍक्च्युअली तिथं. सेल्सचा आणि गुड्सचा अर्थ एकच समजायचा. बिलकुल, सेल्स पण चालते आणि गुड्स पण चालते. ऍक्च्युअली ते सेल्सच घ्यावं लागते, हे प्रायमरी लेवलवर आहे म्हणून तिथं गुड्स सांगितलेलं आहे. ठीक आहे. ऍक्च्युअली तिथं सेल्सच येते. जेव्हा माल विकला असं सांगितलं जाते तेव्हा सेल्सच घ्यायचं, आणि जेव्हा परचेस केला म्हणून सांगितलं तेव्हा गुड्स अकाउंट डेबिट नाही करायचं, परचेस अकाउंटच डेबिट करायचं. ठीक आहे. हा, परचेस. आणि म्हणजे जेव्हा माल खरेदी केला म्हणून सांगितलं तेव्हा काय होते? माल आपल्या व्यवसायामध्ये येतो, बरोबर ना? म्हणून परचेस अकाउंट डेबिट होणार. डेबिट व्हॉट कम्स इन, या न्यायानुसार. परचेस म्हणजेच गुड्स असतो. ठीक आहे. सेल्स म्हणजे गुड्सचं दुसरं अकाउंट. ओके. नंतर पुन्हा मग हे कॅश अकाउंट आपण डेबिट लिहिलं इथं, तर वरचं अकाउंट कॅश अकाउंट आहे म्हणून काय करायचं? कॅश अकाउंटच्या डेबिट बाजूला आपण यायचं. ठीक आहे. आणि डेबिटच्या खाली काय लिहायचंय? जे खाली आलेलं अकाउंट असेल ते. कोणतं खाली आलेलं अकाउंट आहे त्या एंट्रीमध्ये? गुड्स अकाउंट. हे इथं आलेलं आहे बघा, 5,000. ठीक आहे. या पद्धतीने आपल्याला नोंद करायची ह्या गुड्स अकाउंटची. ओके. मग आता एक नोंद आपली झाली, कॅश अकाउंटच्या डेबिट बाजूला नोंद आलेली. मग आता क्रेडिटवर पण कुठं ना कुठं ती नोंद आली पाहिजे. ठीक आहे. मग आता खाली आलेलं अकाउंट कोणतं आहे? गुड्स अकाउंट. मग गुड्स अकाउंट आपण तयार केलं. ठीक आहे. मग काय करायचं? आता डेबिट वरली नोंद झाली होती, मग कोणती करायची? क्रेडिट वरली. मग जे वर आलेलं अकाउंट असते, वर आलेलं कोणतं अकाउंट आहे या ठिकाणी? कॅश अकाउंट. त्याच नोंदीतलं ते कुठं घेतलं आपण? क्रेडिट बाजूला घेतलेलं आहे. ठीक आहे. या ठिकाणी म्हणजे या पद्धतीने आपल्याला नोंदी करायच्या असतात. कुठेही तुम्ही पाहिलं तर दोन ठिकाणी नोंद होणार, एक डेबिट बाजूवर, एक क्रेडिट बाजूवर. त्यानंतर पुढचं आपण 7 नंबरचा ट्रान्झॅक्शन पाहूया बघा.
ओके, 6 नंबरचा पाहू, थोडस टाइम आउट व्हायला आपला. 6 नंबरचा ट्रान्झॅक्शन आहे पेड सॅलरी टू स्टाफ 800 रुपये. ठीक आहे, तर मग 800 रुपये सॅलरी आपण आपल्या स्टाफला पेड केली. काय होणार, सॅलरी हे खर्चाचं खातं आहे आणि रोख हे काय रिअल अकाउंट आहे. मग सॅलरी अकाउंट काय होणार, डेबिट होणार. का, तर ते नॉमिनल अकाउंट आहे, खर्चाचं खातं आहे. आणि नॉमिनल अकाउंटचा नियम काय सांगतो, डेबिट डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स, असं आपला सांगतो. मग सॅलरी खर्च आहे तर ते काय होणार, नावे होणार. मग आपण 6 नंबरच्या एंट्रीमध्ये इथं पाहू शकतो बघा, सॅलरीज अकाउंट डेबिट केलेलं आहे आणि रोख रक्कम आपल्याकडनं बाहेर जाते, म्हणून रोख रक्कमेचं खातं जमा केलेलं आहे आपण. मग आता या ठिकाणी नोंद झाली रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंटचा नियम लावून. मग आता सॅलरी अकाउंट आपल्याला तयार करायचं. सॅलरी अकाउंट इथं कुठं तयार असेल बघा, हे घ्या, इथं तयार आहे. ठीक आहे, मग आता सॅलरी अकाउंट वर लिहिलेलं आहे, डेबिट वर लिहिलेलं आहे, बरोबर ना. मग सॅलरी अकाउंटच्या कुठे यायचं, डेबिट बाजूला यायचं. ओके, आणि त्यानंतर काय म्हणायचं, खाली जे अकाउंट असते, कोणतंही खाली अकाउंट, कॅश अकाउंट आहे, बरोबर ना. मग ते कॅश अकाउंट या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे. या डेबिटच्या खाली काय लिहायचं, कॅश अकाउंट लिहिलेलं आहे. आणि खाली कोणतं अकाउंट आहे, इथं कॅश अकाउंट, ते आपण लिहिलं, डेबिटच्या खाली लिहिलं. ओके, मग आता कॅश अकाउंटच्या काय करायचं, जमा बाजूवर जायचं आणि जमा बाजूवर काय लिहायचं, वर आलेलं अकाउंट. वर कोणतं अकाउंट आलंय, सॅलरीज अकाउंट. ठीक आहे, 800 रुपयाची नोंद आपल्याला तिथं हायलाइट करून दाखवलेली आहे. या पद्धतीनं नोंदी करायच्या असतात. वरचा अकाउंट म्हणजे डेबिट होणार अकाउंट आणि खालचा अकाउंट म्हणजे क्रेडिट होणार अकाउंट. ठीक आहे, हे लक्षात घ्यायचं. डेबिट होणाऱ्या अकाउंटच्या डेबिट बाजूला नोंद होणार आणि क्रेडिट होणाऱ्या खात्याच्या क्रेडिट बाजूवर नोंद होणार. मग इथं कॅश अकाउंटवर नोंद आपण करायलो तर अपोजिटला कोणते अकाउंट आहेत त्याच्या नोंदी होतात. जसं कॅपिटल आहे, कॅश आहे, कमिशन आहे. ठीक आहे, अपोजिटला, कॅशच्या अपोजिटला कोणतं खातं आहे, कॅपिटल अकाउंट. कॅशच्या अपोजिटला कोणतं आहे, गुड्स अकाउंट. ओके, या पद्धतीने आपल्याला नोंदी करायच्या